तर सकाळीच उठून खुशीला अंघोळ घातली, कारण की तिला स्कूलला जायचं होतं म्हणून. आणि ती तर अशी नाटकं करत होती, बकेटामध्ये बसली होती. त्यानंतर इथं 4 बटाटे घेतले मी, आणि बटाटे खूप दिवस झाले बटाटेला, त्यामुळे त्याला कोंब आले होते. ते कोंब सगळे मी काढून घेतले आणि ते बटाट्यावरची जी साल आहे ती काढून घेतली. त्यानंतर 2 बटाटे मी असे खिसून घेतले, आणि जे 2 बटाटे होते ना तर त्याला असे बारीक बारीक कट करून घेतले होते, कारण की बटाटा मला खूप आवडतो म्हणून मी प्रत्येक गोष्टीमध्ये बटाटा जरा जास्तच वापरते. त्यानंतर इथं भरपूर अशा मिरच्या घेतल्या, ते स्वच्छ धुतल्या आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला चांगलं असं वाटून घेतलं. बिना पाणी टाकताच वाटायचं आहे हे मिश्रण. आणि छान असं वाटल्यानंतर मग मी इथं गॅसवरती कढई ठेवली. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये तेल ओतलं, कारण की माझं छोटीच पळी आहे म्हणून 4 पळ्या तेल ओतल्या होत्या मी, कारण की शाबू असा मस्त फ्राय झाला पाहिजे त्यामुळं. आणि मिरच्या वगैरे अशा छान अशा फ्राय केल्या मी. त्यानंतर शाबू जो आपला छान असा भिजला होता तर त्याला मोकळं केलं, म्हणजे हलवून असं मोकळं केलं. मग त्याच्यानंतर मग जो खिसलेला बटाटा होता तो टाकला, आणि जो कापलेला बटाटा होता बारीक बारीक कट केलेला तो पण टाकला, आणि त्याला छान असं हलवून घेतलं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये, थोडंसंच टाकायचं, कारण की आपण जो शाबू आहे ना त्याच्यामध्ये पण मीठ टाकणार आहोत नंतर, त्यामुळं जे बटाट्याला जेवढं होईल तेवढंच मीठ टाकलंय मी. त्यानंतर त्याला छान असं हलवून घेतलं, आणि मग त्याच्यावरती ताट ठेवलं. ताट ठेवल्यानंतर आपण 2-2, 5-5 मिनिटांनी असं सारखं उघडून बघायचं आणि हलवायचं आहे त्याला, म्हणजे खाली चिटकू नाही म्हणून, करपू नाही म्हणून, कारण की आपण छिललेला बटाटा आहे ना तो लवकर करपू शकतो, त्यामुळे सारखं सारखं हलवून घेतलं. त्यानंतर शेंगदाणे भाजून ठेवले होते मी, त्याला गार करून ठेवलं होतं. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्याला चांगलं बारीक करून घेतलं. जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, असं बारीक केलं. त्यानंतर जो आपण शाबू भिजवलेला होता त्याच्यामध्ये ना मी 5 ते 6 चमचे हे टाकलं, शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं, आणि त्याला मिक्स करून घेतलं छान. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. आता आपण आधी मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे थोडंसं कमी टाकलं होतं मीठ. आणि मग त्याला हलवल्यानंतर बघू शकता किती छान असा मोकळा झाला होता. आणि त्यानंतर या बटाटा शिजला होता, त्यामध्ये मग आपण जे शाबू आणि शेंगदाणे आहे ते टाकून घेतलं, आणि मग त्याला फ्राय केलं. फ्राय जरा व्यवस्थित करायचं, कारण की मीठ एकाच जागे असतं, त्यामुळं जरा जास्त वेळ मी फ्राय केलं होतं. त्याला परत 2-3 मिनटं झाकून ठेवले, चांगली वाफ बसून दिली, आणि शाबू बघू शकता किती छान असा मोकळा झालेला होता. आणि प्रत्येक घासाला बटाटा लागतो, खूप छान शाबू होतं. वेगळं काहीतरी केलं यावेळी मी. त्यानंतर मार्केटला गेलो आम्ही संध्याकाळी, आणि बिना चप्पलचीच होते, कारण की 9 दिवसाचा उपवास होता माझा, त्यामुळे पहिल्यांदाच धरलाय मी उपवास. आणि मग कपाट घ्यायला गेलो होतो. आमच्या इथल्या वहिनीला खूप छान छान कपाट होते, मग त्यांना एक आवडलं, तो घेऊन आलो आम्ही घरी.